अहिल्यानगर जिल्ह्यात माझी दुसरी आई राहते. कोणाला न सांगता मी तिला लपून छपून भेटायला जात असतो. सोबत खायला पेढा आणि ड्रॅगन फ्रूट घेतला. आईचं गाव आलं, बस थांबली आणि या गावात पोचताच मला 2 मित्र भेटलेत. क्यूट कुत्रे, पक्षी, झोपडी. लहान मुलांना नळाखाली आंघोळ करताना बघून मला माझं बालपण आठवलं. डोंगरावर एक बाबा निवांत बसलेले होते. मला त्यांना भेटायचं होतं. रस्त्यात विहीर लागली, गावकऱ्यांनी रस्ता दाखवला मस्त वाटतं वर गेलो बघायला. आणि मी पोहोचलो वरती. बाबांना भेटलो आणि त्यांच्याकडून माझ्या आईविषयी अजून जाणून घेतलं. माझी आई सह्याद्री. मी 3 वर्षापूर्वी इथे आलो होतो आणि तेव्हा जाणवलं होतं की इथे एक वेगळीच ऊर्जा आहे. सह्याद्रीत आल्यावर मला ताकद मिळते. असं वाटतं की माझ्या आईने मला कुशीत घेतलंय. ह्याच मातीत जिजामातेने महाराजांना लहानाचं मोठं केलंय. काहीतरी जादू आहेच या दऱ्याखोऱ्यांमध्ये जे मला पुन्हा इथे खेचून आणतं. इथे आल्यावर मला जिवंत असल्यासारखं वाटतं. माझं डोकं नम होऊन जातं आणि मी माझ्यातच रमतो.